खादाड एक जनाचा आहे तर वजन वाढणार, एक जनाचा आहे तर वजन कमी नाही हो. उनको 5 लकी फॉलोअर्स को बिल्कुल ही फ्री में मिलने वाले हैं. हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नेमका स्वागत करतोय एका नवीन सुंदर कोऱ्या करकरीत आणि टवटवीत व्हिडिओमध्ये. तुम्हाला मागून आमच्या डोरेबाचं तो काय डोरेबाला इज्जत. तर चला आज निघालो आपण डहाणूसाठी आणि आजचं वैशिष्ट्य कारण म्हणजे आपण जे टी शर्ट ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, मी टी शर्ट नंतर दाखवतो तुम्हाला. जे टी शर्ट आपण जे वाटणार होते आपल्या गाण्यानिमित्त जे आपण टी शर्ट छापलेले आहेत ते आज जवळजवळ अर्ध्या पोरांना वाटायचे आहेत, 5-6 जणांना. तर त्याच्यासाठी निघतोय मी आणि आज तुम्हाला मोटो ब्लॉग पण थोडासा बघायला भेटेल आणि त्यांना जे आपण टी शर्ट देऊ ते पण बघायला भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये खास त्यासाठी व्हिडिओ बनवतोय, तर बघत राहा. कोण कोणाला टी शर्ट देतोय ते आणि कोण कोण मला भेटत त्यांना सर्वांना टी शर्ट देणार आहे आणि ते तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. तर ही आमचे डोरेबा आहे. डोरेबाला आता मी माझा गाणं दाखवला. डोरेबा तुला दिसतच काय कॅमेरा तेव्हा दिसत दिसतच काय हाय कर ना. चला डोरेबाला भरपूर जणांनी प्रेम दिलेलं आहे, तर त्यासाठी सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आणि डोरेबाकडून पण धन्यवाद. डोरेबा कॅमेऱ्यात नाही बोलतो, फक्त माझे हानी बोलतो जरा. कॅमेऱ्यात हा नाही बोलला डोरेबा. तर चला फटाफट गाडीवर बसू आणि निघू आणि आपली पुढची जर्नी स्टार्ट करू. ऑल राईट गाईज, निघालोय मी आणि सॉरी माफ करा, थोडासा रेकॉर्डिंग ग्लिच हुआ था. माईक व्यवस्थित कनेक्ट नव्हता झालेला आणि आता तुम्हाला आवाज बऱ्यापैकी चांगला येत असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या रस्त्याला प्रस्थापन करतो. ठीक आहे. तर आता बघा आजचं शेड्यूल तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो. आपल्याला इथून जायचं आहे खानवेलवरनं उदवावरनं तलासरी नाही, उदवावरनं कासावरनं डहाणू. तो राइड बहुत लंबी होने वाली है और हिंदी और मराठी दोनों में ब्लॉग आप लोगों को देखने को मिल सकता है इसमें, क्योंकि मैं बीच बीच में हिंदी भी बोलूँगा. मोटो ब्लॉगिंग करते समय अचानक हिंदी का कीड़ा मेरे अंदर आ जाता है, तो उसके लिए शाळातलं पोसे पण पाहत आहेत मला. कसा काय कॅमेरा एकदम वन साइडेड खुंखार खैस दिसत आहे मी, त्याच्यामुळं कदाचित थोडासा लक्ष केंद्रित होऊ शकतं लोकांचं. आणि आपल्या एरियामध्ये नसतं ना कोणी एवढं टॉप पॉप लावून, तर जरा त्याचा विषय आहे. आता बघा इथं पण पोरं आहेत, आता हे बघा इथं पण शाळेतले पोरं आहेत. तर देख रहे हैं, ये देखो ये देख रहे हैं. बऱ्यापैकी पोरं माझे व्हिडिओ पण बघतात तिकडचे, आमच्या शाळेतले. ऑब्व्हियसली माझीच शाळा आहे, तर मी पण इथे पहिले शिकायचो. इथंच शिक्षण पूर्ण झालं आपलं. चला पटापट निघूया खानवेल साईड और बाकी की बातें आगे. मित्रांनो आताचा जो रस्ता आहे ना हा बघा खतरनाक, हा बनवला आहे आपल्या खानवेलसाठी. तर आता बरेच जण इकडचे तर येऊन गेले असतील, पण जे कोणाला माहिती नसेल सायवन साईडचे वगैरे तिकडं उदावरनं जात असतील तर हा इकडनं पण रस्ता चांगला आहे, एकदम टॉप टूप खतरनाक. बघू शकता तुम्ही. लोक सांगतात ते ऐकल्यापेक्षा डायरेक्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्या, नाही का, म्हणजे तुम्हाला पण कळेल. एकदम ज़बरदस्त लीन मारते हुए यहाँ पर मैं, गाडी स्लिप नहीं होनी चाहिए. टायर नवीनच आहे त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही होणार, पण तरी अशी कच राहते त्यावरून गाडी सरकते. भाई तुमचं टायर नवीन हवं तरी सरकू शकते गाडी, म्हणून थोडंसं सावकाश पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर का. मस्त एकदम टापटीप, नो स्पीड ब्रेकर, नो बंपर, एकदम आरामात, नो झेब्रा क्रॉसिंग, नो सिग्नल, खतरनाक काम 25. तर उद्या तुम्हाला लवकरच एक मोटो ब्लॉग बघायला भेटणार आहे. उद्या अजून एक मोटो ब्लॉग शूट होणार आहे, जो की होणार आहे काळ मांडवी. म्हणजे त्याच्यामध्ये आपण 2 ब्लॉग शूट करणार आहेत, एक काळ मांडवी स्पेशल ब्लॉग आणि एक मोटो ब्लॉग. तर हे 2 ब्लॉग मी शूट करणार आहे उद्या, तर त्यासाठी पण रेडी राहा, ते पण येतील. त्याच्या आधी हा ब्लॉग पडेल टी शर्ट वाटपचा, आणि उद्या पण टी शर्ट वाटायचा आहे. तर त्यात मला कदाचित जमलं तर मी हा ब्लॉग त्याच्यामध्ये कंटिन्यू करेन किंवा हा अलग एडिट करून टाकेन. ठीक आहे. तर गाईज येते ती दोघं पण येतील बहुतेक, कारण ती ताई पण येणार आहे आणि त्यांचा मिस्टर पण येतील वाटतं. तर दोघं येतील, त्यांना आपण टी शर्ट देऊन टाकू आणि आपल्या पुढच्या रस्त्याला निघून जाऊ. ठीक आहे. ऑल राईट गाईज, खानवेलला आलो. हे बघा आपलं खानवेलचं मार्केट आणि ईचं कपडं वाईट दिसत आहेत का नाही मला एकदा सांगा. नाही बेचत. तर खानवेलला आलो आहे, ते दोघंजण येत आहेत आणि तोपर्यंत इथलं एक मोबाईल शॉपवाला आहे, तो नेहमी आपल्याला मेसेज वगैरे केलेला होता त्याने 1-2 दिवशी की आलास तर भेट म्हणून. तर चला त्याला पण भेटून आणि त्याच्याशी पण थोडासा संवाद करूया आणि नंतर मग चर्चा झाल्यानंतर मग ते येतील, त्यांना मग भेटूया. ठीक आहे. तर काही जे हे आहे रामदेव मोबाईल आणि ह्याच्यामध्ये आता आपण असं टाईमपासला जाऊया भेटायला. और सेठ क्या हालचाल. तो हम आए थे आज घूमने के लिए, तो सोचा आपके दुकान में विजिट करते हैं. ड्रोन तो आगे रखा है. ये कितने का लिया? ये 25,000 का दिया बाइक पे वीडियो बनाने के लिए. हाँ, इसमें सब बनता है, ब्लॉग वगैरह सब बनता है. तो कभी रिकॉर्डिंग चालू ही है, तो आप भी दिख रहे हो. क्वालिटी भी अच्छा दिख रहा है. हाँ क्वालिटी अच्छा है इसका. 25,000 ऐसे ही थोड़े लेके यार वो. और वो ड्रोन का है. ड्रोन तो घर पे रखा है, ड्रोन तो नहीं लेके आया मैं.
तर गाईज फायनली ते दादा आणि ताई आलेले आहेत ज्यांना आपण पहिलं टी शर्ट देणार आहे आणि हा असेल आमचा पहिला टी शर्ट देणार आहेत आपण. पहिला जो आपला रील बनवणार होता म्हणजे जास्त व्ह्यूजवाले वगैरे ते वेगळे आहेत, पण टॉप 10मध्ये सगळ्यांना एकच गिफ्ट आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना टी शर्ट ते एकच देणार आहेत आपण. आणि सध्यात बाबा रामदेव मोबाईलसमोर खानवेलच्या. तर आता बघू त्यांच्याकडून पण काय आपल्या व्ह्यूवर्ससाठी ऑफर असेल ते ती पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे गाईज, पहिलं टी शर्ट अनबॉक्सिंग करतो आहे मी आपल्या सॉन्गचं आणि आपल्या चॅनलचं. ठीक आहे, एक सदैव आठवण म्हणून आपण देणार आहेत सगळ्यांना. तर अनबॉक्सिंग करून आणि इथे देऊ. ठीक आहे, तर दिस इज द टी शर्ट. तर हे टी शर्ट आता आपण देऊया. ठीक आहे, तर गाईज ब्लॉग जे बघतायत त्यांच्यासाठी सांगतोय आपण सध्या टी शर्टचा गिव्हअवे जो करतोय ना, पारस बाय के दुकान में बाबा रामदेव मोबाईल हे आपलं खानवेलला दुकान आहे आणि एकदम खास मित्र आहेत आपले. नेहमी आपण इकडनं काही ना काही वस्तू घेत असतो. तर अभी हमारे व्यूवर्स के लिए कुछ है आपकी तरफ से? हाँ, व्यूवर्स के लिए ना, जो ये इंस्टाग्राम पे अभी अपने पेज को फॉलो करेंगे, का आपके नाम? जितने भी फॉलोवर्स हैं, बाबा रामदेव मोबाइल खानवेल जो कोलेबरेट किया हुआ है, और जिसकी कमेंट पे हाईएस्ट लाइक रहेंगे ना, ऐसे आपके फॉलोवर्स में से जो फॉलो करने वाले हैं उनको 5 लकी फॉलोवर्स को बिल्कुल ही फ्री में मिलने वाले हैं. तो जल्दी से जल्दी पेज को फॉलो करें और एक कमेंट जरूर करें अपने गांव का नाम. तर गाईज इंस्टाग्रामवर तुम्ही सगळ्यांनी ज्यांना फॉलो केलं नसेल त्यांना सांगतोय, मला आणि बाबा रामदेव मोबाईल पेज दोघांच्या ID मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्यांना फॉलो करायचं आहे. आणि आता जो मी रील टाकेन त्याच्यावरती कमेंट करायची आणि ज्याच्या 5 फॉलोअर्स आहेत त्यांच्या कमेंटला हायेस्ट लाईक असेल त्यांना हे एक नेक बँड एकदम फ्री भेटणार आहे. तर पार्टिसिपेट करा. टी शर्ट पण बाकी आता अजून लगेच गिव्हअवे येत आहेत तुमच्यासाठी. ऑल राईट गाईज, कासाला आलो सिटी बिल्डिंग जवळ आणि आता बघू शकता हे बघा मागे सिटी बिल्डिंग. तर इथे आता एक मुलगा आहे त्याला पण टी शर्ट द्यायचं आहे आणि उद्वाचे जे टी शर्ट द्यायचे होते ना ते पोरं आले नाही कारण त्यांना जमलं नाही. तर त्यांचे टी शर्ट ऑलरेडी मी दिलेले आहेत, तिथे ठेवलेले आहेत. तर ते आष्ट्याचे वगैरे आहेत तर ते येऊन आणि घेऊन जातील. त्याच्यानंतर आता इथे काशाला आणि बघूया पुढे डहाणूला जायचा प्लॅन होतोय का नाही. डहाणूचे आहेत त्यांना अवेलेबल असतात तर जाऊ, जर म्हणजे ते असतील तिथे तर जाऊया, नाहीतर मग ते अवेलेबल नसले तर मग नाही जायचं, मग कॅन्सल. मग त्यांना आपण कुरिअरने पाठवू. बघू आता इथले पोरं येतात का. तर गाईज आपला नेक्स्ट रील स्टार आलेला आहे. हा बघा नाव सांग. नकुलने सगळ्यात पहिली आपली जे गाण्यावरती रील होती ना ती सगळ्यात पहिली नकुलने बनवलेली होती आणि खूप चांगले व्ह्यूज आले त्यालासुद्धा. आणि आता हे गिफ्ट आपण नकुललासुद्धा देऊया. तर एक छोटीशी रील शूट करू आणि मग नकुलला गिफ्ट देऊन टाकू. ठीक आहे, तर गाईज टी शर्ट दिलं आहे मी आणि आता डहाणूचा प्लॅन लगभग कॅन्सल की कगार पे हे ऑलमोस्ट कॅन्सल होईल असं वाटतंय मला. आणि आता आलो जरा आईस्क्रीम वगैरे खायला, भूक लागलेला आहे मला. पण हेल्दी खाना तो चाहिए, वैसे डाएट आहे माझी चालू, म्हणजे हेल्दी खायचं ट्राय करतो मी. पण आता आईस्क्रीम वगैरे थोडा खाऊ. ठीक आहे, खादाड पा खादाड तोंड झाकला असतं का तू खादाड दिसत नाही असं नाही. खास याचे कोर्समुळे मी इथं खायला आलो. तुला खायचा होता मला नाही. फिर एक ही फालुदा दो. फिर एक ही फालुदा मागवला. बाहेरचा खायचा बंद केला. मग मी एक फालुदा मागवला. मी बाहेरचा खायचा बंद केला. अरे हो रे बाय. एक ही फालुदा दो, इसका बंद आहे. हे ऐकला सांगू काय लगेच सांगू आहे. नको आता दिवस झाला. आजचा दिवस काय नाही. एक जणाचं आहे तर वजन वाढ नाही, एक जणाचं आहे तर वजन कमी नाही. हो काय सांगायचं, टेन्शन आहे, बहुत टेन्शन आहे. डाएट आहो ना मी डाएट. मी घंटा डाएट आहे. काय डाएट दिसत तुम्हाला याचे? डाएट दिसतो का? नुसता फाईट दिसत आहे. काय काय डाएट दिसत आहे? घंटा डाएट दिसत आहे. ते दाताला सकाळी खाणार तुला. ऑल राईट गाईज, घरी पोचलोय आणि सगळ्यांना टी शर्ट वगैरे देऊन झालेले आहेत आपले. तर हा व्लॉग आता आपण इथे समाप्त करायला लागेल कारण सगळ्यांना नाही दिले टी शर्ट, बऱ्यापैकी काही राहिलेले आहेत. म्हणजे 2, 3, 4, 5 जणांना टी शर्ट दिलेत, 5 जणांचे अजून बाकी आहेत तर त्यांना कुरिअरच करावं लागेल. आणि बाकीच्यांना उद्या जेव्हा राईडला जाईन तेव्हा त्यांना टी शर्ट देईन. तर आता हा व्लॉग आपण इथे एंड करूया. आणि हा लगेच घाई ह्याच्यासाठी करतो आहे की आता आम्ही निघतो यात्रेसाठी, म्हणजे जत्रेत जायचं आहे महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये. तर लगेच अचानकसे भयानकवाला प्लॅन ठरलेला आहे. तर म्हटलं चला फटाफट जाऊ आणि जाऊन येऊ. तर तिकडे पण जायला निघालो आहे आता. तर हा व्लॉग इथे समाप्त करतो आणि इथून आता पुढचा व्लॉग महालक्ष्मीच्या यात्रेचा फ्रेश वगैरे होतो. ड्रोनचे बॅटरी वगैरे चार्ज करायच्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळं सामान विमान असंच ठेवलेलं आहे बघा इकडं. तर आता यात्रेत निघू आणि यात्रेचा व्लॉग टाकू. ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ माहीत नाही यात्रेचा टाकेन का हा टाकेन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.